1215 प्रवासी, 15 तासाचं रेल्वेचं अंतर अवघ्या 2 तास 55 मिनिटात कापण्याची क्षमता. मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा अशासाठी सुरू झाली कारण त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR आता तयार झालेला आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने यासाठी तेलंगणा सरकारकडे भूसंपादनामध्ये सहकार्य करण्याची मागणी केलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1215 व्यक्ती किंवा प्रवासी एका वेळेस प्रवास करू शकतील आणि मुंबई ते पुणे हे अंतर अगदी काही मिनिटांमध्ये गाठलं जाईल. महाराष्ट्रामधली 9 स्थानकं या ठिकाणी असतील. यामध्ये जी स्थानकं आहेत ती विक्रोळीपासून सुरुवात होतील. यामध्ये जी स्थानकं आहेत ती विक्रोळी, त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पिंपरी चिंचवड, पुणे, बारामती, पंढरपूर आणि सोलापूर ही महाराष्ट्रातली स्थानकं. तर कर्नाटकातली काही स्थानकं आणि तेलंगणातली स्थानकं असतील. तेलंगणामधली जी स्थानकं आहेत त्यामध्ये हैदराबादच्या बाजूला असलेलं कोकापेट, विकाराबाद, अहमदाबाद, शमशाबाद ही स्थानकं. तर कर्नाटकमध्ये ही रेल्वे कलबुर्गीला थांबणार आहे. जवळपास 671 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि ते 2 तास 55 मिनिटात ते पूर्ण केलं जाईल. यामध्ये जे 1215 प्रवासी बसतील त्यासाठी 16 डब्यांची बुलेट ट्रेन असेल आणि एका दिवसामध्ये 63,000पेक्षा जास्त प्रवासी नंतरच्या काळात वाहतूक होईल असा अंदाज आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी भूसंपादन होण्याची जी प्रक्रिया आहे त्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू होईल कारण त्यापूर्वी साठी 3 वेळा सर्वेक्षणं झाली आणि 3 वेळा प्रस्तावित भूसंपादनासाठी काही जमिनींचं देखील आरेखन झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हा विस्तारित प्रकल्प आराखडा झालेला असल्यामुळं आता या रेल्वेच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. जशी मुंबई अहमदाबाद रेल्वे आहे तशीच ती मुंबई पुणे आणि कर्नाटक तेलंगणातून जाणारी हैदराबाद ही बुलेट ट्रेन आता काही वर्षामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं दिसतंय.